नमस्कार मित्रांनो, उद्याचा पेपर शालेय आर्थिक व्यवस्थापन अर्थात पेपर कोड क्रमांक 115 या पेपरमधील काही महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सर्वात आधी मुद्दा येतोय विकास निधी अर्थात डेव्हलपमेंट फंड. याबद्दल विचार करताना या संदर्भातील प्रश्न आपण बघूयात. सर्वप्रथम विकास निधी म्हणजे काय, त्याचे महत्त्व स्पष्ट करा, अशा आशयाचा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला साधारणपणे असं नोंदवता येईल, विकास निधी म्हणजे शाळेच्या विकासासाठी तयार करण्यात आलेला विशेष निधी होय. शाळा संहिता 88(3) यानुसार शाळांना भांडवल निर्माण करता यावे तसेच काही रक्कम शिल्लक ठेवता यावी म्हणून 1973-74 पासून अशासकीय माध्यमिक शाळांसाठी विकास निधीची व्यवस्था करण्यात आली. या निधीसाठी स्वतंत्र विकास निधी खाते उघडले जाते. विकास निधीमुळे शाळेतील शैक्षणिक सुविधा वाढवता येतात. प्रयोगशाळा, ग्रंथालय, फर्निचर, क्रीडा साहित्य, संगणक इत्यादी आवश्यक बाबीसाठी निधी वापरता येतो. विकास कामांना गती मिळते, शाळेचा दर्जा सुधारतो. या निधीचा हिशोब स्वतंत्र ठेवला जातो व शिक्षण अधिकाऱ्यांना त्याची तपासणी करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे आर्थिक व्यवहारात पारदर्शकता निर्माण होते. या पुढचा प्रश्न, विकास निधी संकलन करण्याचे विविध मार्ग लिहा. शाळेच्या विकासासाठी निधी संकलन करणं आवश्यक असतं. विकास निधी गोळा करण्यासाठी विविध मार्गाचा उपयोग केला जातो. विद्यार्थ्याकडून नियमानुसार विकास शुल्क घेतलं जातं. माजी विद्यार्थी, पालक, सामाजिक संस्था, उद्योगपती व दानशूर व्यक्तीकडून देणग्या मिळवल्या जातात. सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन, विज्ञान मेळावे, क्रीडा स्पर्धा, हस्तकला प्रदर्शन याद्वारे हा निधी संकलित केला जातो. शासनाकडून मिळणारे काही अनुदान देखील विकास निधीत जमा केले जाते. लोकसहभागातून शाळेच्या विकासासाठी मदत मिळवली जाते. काही शाळा बचत योजना, वृक्षारोपण, शालेय उपक्रम आदी माध्यमातूनही निधी उभारतात. अशा विविध मार्गांनी जमा झालेला निधी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगात आणला जातो. यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात. विकास निधीचा उद्देश स्पष्ट करा. विकास निधीचा मुख्य उद्देश शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे. शाळेच्या नियमित अनुदानातून सर्व गरजा पूर्ण होत नाहीत, त्यामुळे अतिरिक्त निधीची आवश्यकता भासते. या निधीच्या माध्यमातून शाळेत प्रयोगशाळा, ग्रंथालय, फर्निचर, संगणक, क्रीडा साहित्य, पाणी व्यवस्था, स्वच्छता सुविधा इत्यादी बाबी निर्माण करता येतात. विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतात. विकास निधीचा आणखी एक उद्देश म्हणजे शाळेकडे भविष्यासाठी काही निधी शिल्लक राहावा हा आहे. त्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या गरजा पूर्ण करणे शक्य होते. शाळेच्या विकास कामांना सातत्य मिळते व शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होते. यानंतरचा पुढचा प्रश्न, विकास निधीचे महत्त्व स्पष्ट करा. विकास निधी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या निधीमुळे शाळेला आवश्यक सुविधा निर्माण करता येतात. शासन अनुदान अपुरे पडल्यास विकास निधी उपयोगी ठरतो. शाळेतील प्रयोगशाळा, ग्रंथालय, वर्गखोल्या, फर्निचर, संगणक, क्रीडा साहित्य इत्यादींची उपलब्धता वाढते. विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण मिळावे, शिक्षकांना अध्यापनासाठी आवश्यक साधने मिळावी हा या निधीचा उद्देश असतो. विकास निधीमुळे शाळेच्या विकास कामांना वेग मिळतो. आर्थिक अडचणी कमी होतात. शाळा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकते. शाळेची गुणवत्ता व प्रतिष्ठा वाढते. स्वतंत्र खाते व स्वतंत्र हिशोब असल्यामुळे आर्थिक व्यवहारात पारदर्शकता राहते. त्यामुळे पालक व समाजाचा शाळेवरील विश्वास वाढतो. विकास निधी संबंधित 5 समस्या लिहा. विकास निधी संकलन करताना अनेक समस्या येतात. काही पालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे निधी जमा करण्यास अडचण येते. ग्रामीण भागात लोकसहभाग कमी असतो. देणगीदारांची कमतरता असल्यामुळे अपेक्षित निधी मिळत नाही. निधी संकलनासाठी आवश्यक जनजागृती कमी असते. काही वेळा शासन नियमामुळे निधी खर्चावर मर्यादा येतात. निधीचा योग्य वापर न झाल्यास वाद निर्माण होतात. स्वतंत्र हिशोब ठेवण्यात निष्काळजीपणा झाल्यास आर्थिक अडचणी निर्माण होतात. लेखापरीक्षणाच्या वेळी त्रुटी आढळल्यास प्रशासनिक समस्या निर्माण होऊ शकतात. काही शाळांकडे विकास निधीचे योग्य नियोजन नसल्यामुळे विकास कामे अपूर्ण राहतात. त्यामुळे विकास निधी व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे अत्यंत आवश्यक असते.
यापुढील महत्त्वाचा प्रश्न, विकास निधी उभारण्याचे मार्ग सुचवा. विकास निधी उभारण्यासाठी समाजातील विविध घटकांचा सहभाग आवश्यक असतो. माजी विद्यार्थी संघटना, पालक, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तीचे सहकार्य घ्यावे. सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, शालेय मेळावे आयोजित करून निधी जमा करता येतो. उद्योगपती व व्यापाऱ्यांकडून देणग्या मिळवता येतात. शाळेत वृक्षारोपण, बचत योजना, हस्तकला विक्री, पुस्तक प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवता येतात. लोकसहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजना व अनुदानांचा लाभ देखील घेता येतो. निधी संकलन करताना पारदर्शकता ठेवल्यास समाजाचा विश्वास वाढतो व अधिक सहकार्य मिळते. यापुढील महत्त्वाचा प्रश्न, विकास निधीचा नाविन्यपूर्ण उपयोग कसा करता येईल. यामध्ये उत्तर लिहिताना, विकास निधीचा उपयोग केवळ पारंपरिक गरजांसाठी न करता नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी करता येतो. डिजिटल वर्ग खोल्या असतील, स्मार्ट बोर्ड, संगणक शिक्षण, ई लर्निंग सुविधा निर्माण करता येतील. तसंच विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास उपक्रम, विज्ञान प्रयोग, भाषा प्रयोगशाळा, करिअर मार्गदर्शन केंद्र सुरू करता येते. पर्यावरणपूरक उपक्रम जसे सौर ऊर्जा, पावसाचं पाणी साठवणे, स्वच्छता प्रकल्प, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा साहित्य, सांस्कृतिक साहित्य व वाचनालय सुविधा वाढवता येतात. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सहाय्यक साधने उपलब्ध करून देता येतात. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे शाळा आधुनिक, गुणवत्तापूर्ण व विद्यार्थी केंद्रित बनते. यानंतरचा पुढचा भाग आहे अंदाजपत्रक. इथपर्यंतचा मुद्दा आपण विकास निधीचा पाहिला. याच्यानंतर बघूयात बजेट म्हणजे अंदाजपत्रक. अंदाजपत्रक म्हणजे काय, त्याचे महत्त्व स्पष्ट करा. शाळेच्या आगामी आर्थिक वर्षातील अपेक्षित उत्पन्न व खर्चाचा तयार झालेला आर्थिक आराखडा म्हणजे अंदाजपत्रक होय. शाळेच्या आर्थिक व्यवस्थापनात अंदाजपत्रकाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अंदाजपत्रकामुळे शाळेच्या आर्थिक व्यवहारात शिस्त निर्माण होते. निधीचा योग्य वापर करता येतो. अनावश्यक खर्च टाळता येतो. विविध विभागांसाठी आवश्यक निधीचे नियोजन करता येते. अंदाजपत्रकामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. शाळेच्या विकास कामांना गती मिळते. भविष्यातील आर्थिक गरजांचा अंदाज घेता येतो. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता निर्माण होते. योग्य अंदाजपत्रकामुळे शाळेचे आर्थिक व्यवस्थापन प्रभावी बनते व शाळेचा सर्वांगीण विकास साध्य होतो. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, अंदाजपत्रकाचे फायदे स्पष्ट करा. अंदाजपत्रकामुळे शाळेच्या आर्थिक व्यवहाराचे योग्य नियोजन करता येते. उपलब्ध निधीचा योग्य वापर होतो. शाळेच्या विविध गरजांसाठी निधीचे योग्य रीतीने वाटप करता येते. अंदाजपत्रकामुळे आर्थिक नियंत्रण सुलभ होते. अनावश्यक खर्च कमी होतो. भविष्यातील खर्चांचा अंदाज घेणे सोपं जातं. शाळेच्या विकास कामांसाठी आवश्यक ती तरतूद करता येते. अंदाजपत्रकामुळे आर्थिक शिस्त निर्माण होते. मुख्याध्यापक व व्यवस्थापन समितीला निर्णय घेणे सोपे जाते. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता वाढते. यामुळे शाळेचे आर्थिक व्यवस्थापन सुयोग्य व परिणामकारक बनते. यानंतरचा पुढील प्रश्न आहे, शालेय आर्थिक व्यवस्थापनात अंदाजपत्रकाची गरज किंवा त्याचे फायदे स्पष्ट करा. शाळेच्या आर्थिक व्यवहाराची नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी अंदाजपत्रक आवश्यक असते. शाळेच्या उत्पन्न व खर्चाचा समतोल राखण्यासाठी अंदाजपत्रक महत्त्वाचे ठरते. अंदाजपत्रकामुळे कोणत्या कामासाठी किती खर्च करायचा हे निश्चित करता येते. विविध विभागासाठी निधीचे योग्य वाटप करता येतं. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी पूर्वनियोजन करता येतं. शाळेच्या विकास कामासाठी आवश्यक निधी राखून ठेवता येतो. आर्थिक व्यवहारामध्ये शिस्त निर्माण होते. निधीचा अपव्यय टळतो. यामुळे शाळेचे आर्थिक व्यवस्थापन अधिक प्रभावी, पारदर्शक व नियंत्रित बनते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अंदाजपत्रकावरीलच. शालेय व्यवस्थापनात अंदाजपत्रकाचे स्थान व महत्त्व स्पष्ट करा. शाळेच्या व्यवस्थापनात अंदाजपत्रकाला मध्यवर्ती स्थान आहे. शाळेतील सर्व आर्थिक व्यवहार अंदाजपत्रकावर आधारित असतात. त्यामुळे आर्थिक नियोजन प्रभावीपणे करता येते. अंदाजपत्रकामुळे शाळेच्या विविध विभागांसाठी निधींचं योग्य वाटप करता येतं. विकास कामं असतील, शैक्षणिक साहित्य, देखभाल खर्च, पगार इत्यादीसाठी आवश्यक तरतूद करता येते. अंदाजपत्रकामुळे खर्चावर नियंत्रण ठेवता येते. आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता व जबाबदारी निर्माण होते. शाळेच्या भविष्यातील योजनांसाठी मार्गदर्शन मिळते. म्हणून शाळेच्या सुयोग्य आर्थिक व्यवस्थापनासाठी अंदाजपत्रक अत्यंत महत्त्वाचा असा भाग मानला जातो. खर्चाचे अंदाजपत्रक केव्हा व कसे करावे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी खर्चाचे अंदाजपत्रक तयार करावे. शाळेच्या मागील वर्षातील उत्पन्न व खर्चाचा अभ्यास करून आगामी गरजांचा विचार करावा. प्रथम शाळेच्या आवश्यक गरजांची यादी तयार करावी. त्यानंतर विविध विभागांसाठी आवश्यक निधीची तरतूद करावी. उत्पन्नाच्या उपलब्ध स्रोतांचा विचार करून खर्च निश्चित करावा.
त्यानंतर अनावश्यक खर्च टाळावा व विकास कामांना प्राधान्य द्यावे. व्यवस्थापन समिती व शिक्षकाचा सल्ला घेऊनच अंदाजपत्रक तयार करावे. योग्य नियोजन केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात व निधीचा योग्य वापर करता येतो. अंदाजपत्रकीय नियंत्रण कसे करावे? अंदाजपत्रकानुसार प्रत्यक्ष खर्च होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्याच्या प्रक्रियेला अंदाजपत्रकीय नियंत्रण म्हणतात. प्रथम सर्व खर्चाची नियमित नोंद ठेवावी. मंजूर अंदाजपत्रकानुसारच खर्च करावा. अनावश्यक खर्च टाळावा. प्रत्येक विभागाच्या खर्चाचा वेळोवेळी आढावा घ्यावा. प्रत्यक्ष खर्च व अंदाजित खर्च याची तुलना करावी. जास्त खर्च होत असल्यास त्वरित नियंत्रणात्मक उपाययोजना कराव्यात. आर्थिक नियमांचं पालन करावं. लेखापरीक्षण व नोंदीची तपासणी नियमित केल्यास आर्थिक व्यवहारात शिस्त राहते. त्यामुळे शाळेचे आर्थिक व्यवस्थापन प्रभावी बनते. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, अल्पमुदतीच्या नियोजनाचे स्वरूप स्पष्ट करा. कमी कालावधीसाठी केलेले नियोजन म्हणजे अल्पमुदतीचे नियोजन होय. साधारणपणे 1 वर्षाच्या आत पूर्ण होणाऱ्या कामासाठी हे नियोजन केले जाते. शाळेतील दैनंदिन खर्च, शैक्षणिक साहित्य खरेदी, लहान दुरुस्ती कामे, परीक्षा आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी अल्पमुदतीचे नियोजन केले जाते. या नियोजनात तातडीच्या गरजांना प्राधान्य दिले जाते. उपलब्ध निधीचा विचार करून खर्च निश्चित केला जातो. अल्पमुदतीच्या नियोजनामुळे कामे वेळेत पूर्ण होतात. त्यामुळे शाळेचे दैनंदिन आर्थिक व्यवस्थापन सुलभ व प्रभावी बनते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, दीर्घ मुदतीच्या नियोजनाचे स्वरूप स्पष्ट करा. जास्त कालावधी लक्षात घेऊन केलेलं नियोजन म्हणजे दीर्घ मुदतीचे नियोजन होय. शाळेच्या भविष्यातील विकासासाठी हे नियोजन महत्त्वाचे असते. नवीन इमारत बांधकाम, प्रयोगशाळा विकास, संगणक कक्ष, ग्रंथालय विस्तार, क्रीडांगण विकास अशा मोठ्या कामांसाठी दीर्घ मुदतीचे नियोजन केलं जातं. या नियोजनात भविष्यातील गरजा, निधीची उपलब्धता व विकासाच्या उद्दिष्टांचा विचार केला जातो. दीर्घ मुदतीच्या नियोजनामुळे शाळेचा विकास टप्प्याटप्प्याने करता येतो. यामुळे शाळेच्या प्रगतीला दिशा मिळते. आर्थिक नियोजन अधिक परिणामकारक बनते. आतापर्यंत आपण विकास निधी, अंदाजपत्रक, अंदाजपत्रकीय नियंत्रण, अल्पमुदतीचे नियोजन आणि दीर्घ मुदतीचे नियोजन इथपर्यंतचा भाग अभ्यासलेला आहे. आता पुढील भाग अभ्यासूयात. याच्या पुढील भाग आहे लेखापरीक्षण अर्थात ऑडिट. लेखापरीक्षण म्हणजे काय, त्याचे महत्त्व स्पष्ट करा. शाळेतील आर्थिक व्यवहार, नोंदी, पावत्या, बिले व खात्यांची नियमानुसार तपासणी करण्याच्या प्रक्रियेला लेखापरीक्षण असे म्हणतात. आर्थिक व्यवहार योग्य प्रकारे झाले आहेत की नाही ही तपासण्यासाठी लेखापरीक्षण आवश्यक असतं. लेखापरीक्षणामुळे आर्थिक व्यवहारात शिस्त निर्माण होते. गैरव्यवहार, चुका व अपव्यय शोधता येतो. निधीचा योग्य वापर झाला की नाही हे समजते. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता वाढते. लेखापरीक्षणामुळे मुख्याध्यापक व कर्मचारी जबाबदारीने काम करतात. शासन नियमांचं पालन होतं. आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित ठेवण्याची सवय लागते. त्यामुळे शाळेचे आर्थिक व्यवस्थापन अधिक प्रभावी, नियंत्रित आणि विश्वासार्ह बनतं. यापुढील प्रश्न आहे महत्त्वाचा, लेखापरीक्षणाची उद्दिष्टे लिहा. लेखापरीक्षणाची मुख्य उद्दिष्टे म्हणजे शाळेच्या आर्थिक व्यवहाराची सत्यता तपासणे होय. आर्थिक व्यवहार शासन नियमानुसार झाले आहेत किंवा नाही हे पाहणे आवश्यक असते. निधीचा योग्य वापर झाले आहे की नाही हे तपासणे लेखापरीक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आर्थिक व्यवहार, अपव्यय व चुका हे शोधणे देखील या लेखापरीक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट असतं. शाळेतील नोंदी, पावत्या, बिले व खात्याची अचूकता तपासली जाते. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता निर्माण करणे, आर्थिक शिस्त राखणे हेही लेखापरीक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. लेखापरीक्षणामुळे शाळेच्या आर्थिक व्यवस्थापनावर विश्वास निर्माण होतो. या पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, लेखापरीक्षणाचे फायदे. लेखापरीक्षणामुळे शाळेच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता निर्माण होते. आर्थिक व्यवहार योग्य पद्धतीने होत आहेत की नाही हे समजते. लेखापरीक्षणामुळे आर्थिक चुका व गैरव्यवहार शोधता येतात. निधीचा अपव्यय टळतो. आर्थिक शिस्त निर्माण होते. आवश्यक नोंदी व्यवस्थित ठेवण्याची सवय लागते. मुख्याध्यापक व कर्मचारी अधिक जबाबदारीने काम करतात. शासन नियमाचे पालन करण्यास मदत होते. आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. लेखापरीक्षणामुळे पालक, संस्था, शासन यांचा शाळेवरील विश्वास वाढतो. त्यामुळे शाळेचे आर्थिक व्यवस्थापन अधिक प्रभावी बनते. यानंतरचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, लेखापरीक्षणाअंतर्गत शालेय अंतर्गत लेखापरीक्षणाचे महत्त्व स्पष्ट करा. शाळेमध्ये अंतर्गत पातळीवर आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्याच्या प्रक्रियेला अंतर्गत लेखापरीक्षण असं म्हणतात. शाळेच्या आर्थिक नियंत्रणासाठी हे अत्यंत आवश्यक असते. अंतर्गत लेखापरीक्षणामुळे आर्थिक व्यवहार नियमित तपासता येतात. चुका त्वरित लक्षात येतात. निधीचा योग्य वापर होतो आहे की नाही हे समजते. नोंदी, पावत्या, बिले, कॅशबुक याची अचूकता तपासली जाते. आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता व जबाबदारी निर्माण होते. अंतर्गत लेखापरीक्षणामुळे भविष्यातील बाह्य लेखापरीक्षण सुलभ होते. त्यामुळे
शाळेचे आर्थिक व्यवस्थापन अधिक प्रभावी व नियंत्रित बनते. यापुढील प्रश्न, वरिष्ठ लेखापरीक्षकाच्या तपासणीपूर्वी मुख्याध्यापकांनी कोणती तयारी करावी? अर्थात लेखापरीक्षणासाठीची तयारी. वरिष्ठ लेखापरीक्षकाच्या तपासणीपूर्वी मुख्याध्यापकांनी सर्व आर्थिक नोंदी अद्ययावत ठेवणे आवश्यक असते. कॅशबुक, पावत्या, बिले, डेली स्टॉक रजिस्टर, प्राप्ती व खर्च नोंदी व्यवस्थित तयार करून ठेवाव्यात. सर्व खर्च शासन नियमानुसार झाले आहेत की नाही तपासावे. बँक खाते व शिल्लक रक्कम यांची पडताळणी करावी. आवश्यक कागदपत्रे स्वतंत्र फाईल्समध्ये ठेवावीत. विकास निधी, अनुदान, पगार बिले व इतर आर्थिक व्यवहारांची माहिती तयार ठेवावी. नोंदीमध्ये चुका असल्यास त्या त्वरित दुरुस्त कराव्या. योग्य तयारीमुळे लेखापरीक्षण प्रक्रिया अधिक सुलभ होते व आर्थिक व्यवहारावरील विश्वास वाढतो. या पुढील भाग आहे आर्थिक व्यवस्थापन अर्थात फायनान्शियल मॅनेजमेंट, वित्तीय व्यवस्थापन. प्रश्न आहे, वित्तीय व्यवस्थापन म्हणजे काय? शाळेच्या आर्थिक साधन संपत्तीचे नियोजन, नियंत्रण व योग्य वापर करण्याच्या प्रक्रियेला वित्तीय व्यवस्थापन असे म्हणतात. शाळेचे उत्पन्न, खर्च, निधी, अनुदान, पगार, विकास कामे इत्यादी सर्व आर्थिक बाबींचे योग्य नियोजन करणे हे वित्तीय व्यवस्थापनाचे मुख्य कार्य असते. वित्तीय व्यवस्थापनामुळे उपलब्ध निधीचा योग्य वापर करता येतो. आर्थिक व्यवहारात शिस्त निर्माण होते. अनावश्यक खर्च टाळता येतो. शाळेच्या विकास कामांना गती मिळते. योग्य वित्तीय व्यवस्थापनामुळे शाळेचे आर्थिक व्यवहार पारदर्शक, नियंत्रित व परिणामकारक बनतात. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, वित्तीय व्यवस्थापनाची 3 महत्त्वाची परिमाणे कोणती? वित्तीय व्यवस्थापनाची 3 महत्त्वाची परिमाणे म्हणजे नियोजन, नियंत्रण आणि मूल्यमापन. नियोजन, नियंत्रण आणि मूल्यमापन. नियोजनामध्ये शाळेचा उत्पन्न व खर्चाचा अंदाज घेऊन आर्थिक आराखडा तयार केला जातो. नियंत्रणामध्ये निधीचा योग्य वापर होतो की नाही हे तपासले जाते. अनावश्यक खर्च टाळला जातो. आणि मूल्यमापनामध्ये आर्थिक व्यवहाराचे परीक्षण केले जाते. आर्थिक उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत की नाही हे पाहिले जाते. निधीचा वापर प्रभावीपणे झाला आहे की नाही याचा आढावा घेतला जातो. या 3 परिमाणामुळे शाळेचे आर्थिक व्यवस्थापन प्रभावी व पारदर्शक बनते. मुख्याध्यापकांची आर्थिक व्यवस्थापनातील भूमिका स्पष्ट करा. शाळेच्या आर्थिक व्यवस्थापनात मुख्याध्यापकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. शाळेचे सर्व आर्थिक व्यवहार नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी मुख्याध्यापकावर असते. मुख्याध्यापक अंदाजपत्रक तयार करतात, निधीचा योग्य वापर करतात, खर्चाचे नियंत्रण ठेवतात, पगार बिले, अनुदान, विकास निधी, शिष्यवृत्ती यांची योग्य कार्यवाही करतात. आवश्यक साहित्य खरेदी करताना गुणवत्ता व गरज यांचा विचार केला जातो. सर्व आर्थिक नोंदी व्यवस्थित ठेवणे व लेखापरीक्षणासाठी तयारी करणे ही देखील मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे. मुख्याध्यापकाच्या योग्य आर्थिक नियोजनामुळे शाळेचा विकास अधिक प्रभावीपणे होतो. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, यशस्वी आर्थिक व्यवस्थापनासाठी मुख्याध्यापकाकडे कोणती गुण असावीत? यशस्वी आर्थिक व्यवस्थापनासाठी मुख्याध्यापक प्रामाणिक, जबाबदार व नियोजनक्षम असणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहाराबाबत योग्य ज्ञान असणं महत्त्वाचं असतं. मुख्याध्यापकाकडे निर्णय क्षमता, नेतृत्व गुण व आर्थिक शिस्त असावी. निधीचा योग्य वापर करण्याची क्षमता असावी. शासन नियमांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पारदर्शकता, वेळेचे नियोजन, कागदपत्रे व्यवस्थित ठेवण्याची सवय व लेखापरीक्षणासाठी तयारी ठेवणे हे गुण महत्त्वाचे आहेत. शिक्षक, कर्मचारी व व्यवस्थापन समितीशी समन्वय साधण्याची क्षमता असायला हवी. या गुणामुळे शाळेचे आर्थिक व्यवस्थापन प्रभावी व विश्वासार्ह बनतं. यापुढील महत्त्वाचा प्रश्न, आर्थिक व्यवहारात कोणती खबरदारी घ्यावी? शाळेतील आर्थिक व्यवहार करताना शासन नियमांचे पालन करणे आवश्यक असते. सर्व व्यवहाराची योग्य नोंद ठेवावी. पावत्या, बिले व नोंदवह्या सुरक्षित ठेवाव्यात. अनावश्यक खर्च टाळावा. मंजुरीशिवाय खर्च करू नये. निधीचा वापर संबंधित उद्देशासाठीच करावा. बँक व्यवहार नियमित तपासावेत. कॅशबुक, डेड स्टॉक रजिस्टर व इतर नोंदी अद्ययावत ठेवाव्यात. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता राखावी. वेळोवेळी लेखापरीक्षण करून घ्यावे. योग्य खबरदारी घेतल्यास आर्थिक व्यवहारामधील गैरव्यवहार टळतो व शाळेचं आर्थिक व्यवस्थापन अधिक प्रभावी बनू शकते. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, खर्चाचं व्यवस्थापन यशस्वीरित्या कसे करता येईल? खर्चाचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रथम अंदाजपत्रक तयार करणं आवश्यक असतं. उपलब्ध निधीचा वापर करून खर्चाचं नियोजन करावं. आवश्यक खर्चांना प्राधान्य द्यावं. अनावश्यक खर्च टाळावा. सर्व खर्चाची नियमित नोंद ठेवावी. प्रत्येक विभागाच्या खर्चाचा वेळोवेळी आढावा घ्यावा. शासन नियमानुसारच खर्च करावा. निधीचा योग्य व काटकसरीने वापर करावा. आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवावी. यानंतर प्राप्ती व प्रदान लेखापत्र ताळेबंद. प्राप्ती व प्रदान लेखापत्रक म्हणजे काय, त्याचे स्वरूप स्पष्ट करा.
शाळेला प्राप्त झालेल्या सर्व रकमा आणि केलेल्या सर्व खर्चाच्या नोंदी ज्या लेखापत्रकात केल्या जातात त्याला प्राप्ती व प्रदान लेखापत्रक असं म्हणतात. हे शाळेच्या आर्थिक व्यवहाराचे महत्त्वाचे लेखापत्रक आहे. या लेखापत्रकात दोन बाजू असतात. डाव्या बाजूस प्राप्ती तर उजव्या बाजूस खर्च किंवा प्रदान बाजू असते. प्राप्ती बाजूस फी, अनुदान, देणग्या, विकास निधी इत्यादी नोंदी केल्या जातात. प्रदान बाजूस पगार, साहित्य खरेदी, दुरुस्ती, वीज बिल इत्यादी खर्चाची नोंद केली जाते. या लेखापत्रकामुळे शाळेच्या आर्थिक स्थितीची माहिती मिळते व आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता निर्माण होते. यापुढील महत्त्वाचा प्रश्न. सध्या आपण सर्व महत्त्वाचे प्रश्न बघत असल्यामुळे प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचाच आहे. तरी पण प्राप्ती व प्रदान लेखापत्रकात जमा बाजूच्या 5 बाबी लिहा. प्राप्ती व प्रदान लेखापत्रकातील जमा बाजूस शाळेला प्राप्त झालेल्या विविध रकमेची नोंद केली जाते. जमा बाजूतील प्रमुख बाबी पुढील प्रमाणे आहेत. विद्यार्थ्याकडून मिळालेली फी, शासनाकडून मिळालेले अनुदान, विकास निधी, देणग्या व लोकसहभागातून मिळालेली रक्कम, शिष्यवृत्ती किंवा इतर आर्थिक मदत. याशिवाय बँक व्याज, सांस्कृतिक कार्यक्रमातून मिळालेले उत्पन्न इत्यादीची नोंद देखील जमा बाजूस केली जाते. त्यामुळे शाळेच्या आर्थिक प्राप्तीची संपूर्ण माहिती मिळते. यापुढील महत्त्वाचा प्रश्न आहे. ताळेबंदवर. ताळेबंद अर्थात बॅलन्स शीट. ताळेबंद म्हणजे काय किंवा ताळेबंद पत्रकावरून कोणत्या गोष्टी लक्षात येतात? एखाद्या विशिष्ट तारखेला शाळेची आर्थिक स्थिती दर्शवणारे लेखापत्रक म्हणजे ताळेबंद होय. शाळेची मालमत्ता व देणी यांचा तपशील ताळेबंदात दिलेला असतो. ताळेबंदाच्या एका बाजूस मालमत्ता तर दुसऱ्या बाजूस देणी दाखवली जातात. रोख रक्कम, बँक शिल्लक, फर्निचर, इमारत, साहित्य इत्यादी मालमत्तेचा समावेश होतो. ताळेबंदावरून शाळेची आर्थिक स्थिती, उपलब्ध निधी, मालमत्ता व आर्थिक स्थैर्य यांची माहिती मिळते. त्यामुळे आर्थिक नियोजन व नियंत्रण करणे सोपे जाते. यापुढील प्रश्न आहे. शालेय आर्थिक व्यवस्थापनात ताळेबंदाचे महत्त्व स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर. शाळेच्या आर्थिक स्थितीची माहिती मिळवण्यासाठी ताळेबंद अत्यंत महत्त्वाचा असतो. शाळेची मालमत्ता, देणी, शिल्लक रक्कम व आर्थिक स्थैर्य याची माहिती ताळेबंदातून मिळते. ताळेबंदामुळे आर्थिक व्यवहाराचे परीक्षण करणे सोपे जाते. शाळेची आर्थिक प्रगती समजते. निधीचा योग्य वापर झाला आहे की नाही हे तपासता येते. ताळेबंदामुळे आर्थिक नियोजन सुलभ होते. लेखापरीक्षणासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होते. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता निर्माण होते. त्यामुळे शाळेचे आर्थिक व्यवस्थापन अधिक प्रभावी व नियंत्रित बनते. यापुढील प्रश्न आहे. ताळेबंद पत्रकावरून कोणत्या गोष्टी लक्षात येतात? ताळेबंद पत्रकावरून शाळेची आर्थिक स्थिती समजते. शाळेकडे असलेली मालमत्ता व देणी यांची माहिती मिळते. बँक शिल्लक, रोख रक्कम, फर्निचर, इमारत, साहित्य, विकास निधी इत्यादीचा तपशील ताळेबंदातून समजतो. शाळेवर असलेली देणी व आर्थिक जबाबदाऱ्या देखील लक्षात येतात. ताळेबंदावरून आर्थिक व्यवहार योग्य प्रकारे झाले आहेत की नाही हे समजते. शाळेची आर्थिक प्रगती, स्थैर्य व निधीची उपलब्धता यांची माहिती मिळते. त्यामुळे भविष्यातील आर्थिक नियोजन व खर्च नियंत्रण करणे सोपं जाते. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. पगार बिलावरील. अर्थात पगार बिल, अनुदान आणि खर्च हा एक महत्त्वाचा टप्पा याच्यामध्ये आहे. पगार बिलाच्या अचूकतेचे महत्त्व स्पष्ट करा. शिक्षक व कर्मचाऱ्याच्या पगाराची योग्य रक्कम दर्शवणारे दस्तऐवज म्हणजे पगार बिल होय. पगार बिल अचूक असणे अत्यंत आवश्यक असते. पगार बिल अचूक असल्यास शिक्षकांना वेळेवर योग्य वेतन मिळते. आर्थिक गैरसमज व तक्रारी कमी होतात. शासन नियमाचं पालन होते. पगारातील कपाती, भत्ते, भविष्य निर्वाह निधी, कर कपात इत्यादीची योग्य नोंद ठेवणे आवश्यक असते. चुकीचे पगार बिल तयार झाल्यास आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. अचूक पगार बिलामुळे आर्थिक व्यवहारात पारदर्शकता राहते व शाळेचे आर्थिक व्यवस्थापन अधिक प्रभावी बनते. यानंतर पगार बिलावरील महत्त्वाचा प्रश्न. मासिक पगार बिल तयार करताना मुख्याध्यापकांनी कोणत्या बाबीकडे लक्ष द्यावे? मासिक पगार बिल तयार करताना मुख्याध्यापकांनी शिक्षक व कर्मचाऱ्याची उपस्थिती, रजा, वेतन श्रेणी व भत्ते याची माहिती अचूकपणे तपासावी. भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यावसायिक कर इत्यादी कपाती योग्य प्रकारे नोंदवाव्यात. शासन नियमानुसार वेतन निश्चित करावे. पगार बिलातील आकडे अचूक आहेत की नाही हे तपासावे. सर्व आवश्यक कागदपत्र व मंजुरी जोडाव्यात. पगार बिल वेळेत तयार करून संबंधित कार्यालयात सादर करावे. योग्य तपासणी केल्यास आर्थिक चुका टाळता येतात व शिक्षकांना वेळेवर वेतन मिळते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. अनुदान पात्र खर्च म्हणजे काय किंवा अनुदान पात्र खर्चाच्या बाबी लिहा. शासनाकडून आर्थिक मदत मिळू शकणाऱ्या खर्चाला अनुदान पात्र खर्च असं म्हणतात.
शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामासाठी होणारा काही खर्च शासनाकडून मंजूर केला जातो. अनुदान पात्र खर्चामध्ये पगार, प्रयोगशाळा साहित्य, ग्रंथालय साहित्य, क्रीडा साहित्य, वीज बिल, पाणीपट्टी, दुरुस्ती खर्च इत्यादींचा समावेश होतो. तांत्रिक शाळांमध्ये कार्यशाळा साहित्य, यंत्रसामग्री दुरुस्ती, तांत्रिक उपकरणे यासारखे खर्च देखील अनुदान पात्र असतात. अनुदान पात्र खर्चामुळे शाळेच्या आर्थिक गरजा पूर्ण होण्यास मदत होते व शैक्षणिक सुविधा वाढतात. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न बघूयात. शालेय शिक्षण विभागाकडून कोणत्या बाबीसाठी रक्कम मिळते? शाळेला शिक्षण विभागाकडून विविध शैक्षणिक व प्रशासकीय बाबीसाठी आर्थिक मदत मिळते. शिक्षक व कर्मचाऱ्याचे वेतन देण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते. शाळा दुरुस्ती असेल, इमारत देखभाल असेल, प्रयोगशाळा साहित्य असेल, ग्रंथालय साहित्य असेल, क्रीडा साहित्य यासाठी निधी दिला जातो. विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्ती व पोषण आहारासाठी देखील आर्थिक मदत मिळते. डिजिटल शिक्षण, संगणक सुविधा, स्वच्छता उपक्रम, पाणी व्यवस्था इत्यादीसाठी देखील निधी उपलब्ध करून दिला जातो. या आर्थिक मदतीमुळे शाळेचे शैक्षणिक व बौद्धिक विकास कार्य सुलभ होते. यानंतरचा प्रश्न आहे, शालेय खर्चाच्या बाबीचा प्राधान्यक्रम स्पष्ट करा. शाळेतील खर्च करताना आवश्यक बाबींना प्रथम प्राधान्य देणे आवश्यक असतं. शिक्षक व कर्मचाऱ्याचे वेतन, विद्यार्थ्याच्या मूलभूत सुविधा व शैक्षणिक साहित्य यांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जातं. प्रयोगशाळा, ग्रंथालय, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज बिल, दुरुस्ती कामे यासाठी आवश्यक निधी राखून ठेवला जातो. विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेशी संबंधित खर्चालाही महत्त्व दिले जातं. अनावश्यक खर्च टाळून विकास कामांना प्राधान्य दिलं जातं. उपलब्ध निधीचा योग्य नियोजनबद्ध वापर करणं आवश्यक असतं. प्राधान्यक्रमानुसार खर्च केल्यास शाळेचे आर्थिक व्यवस्थापन अधिक प्रभावी बनते. शालेय अनुदानास अमान्य बाबींची यादी करा. शासन निर्णयानुसार काही खर्च अनुदानासाठी मान्य नसतात. अशा खर्चांना अमान्य बाबी असे म्हणतात. वैयक्तिक उपयोगासाठी केलेला खर्च, अनाधिकृत खरेदी, शासन परवानगीशिवाय केलेला खर्च, अनावश्यक सजावट, मनोरंजन खर्च इत्यादी बाबी अनुदानास अमान्य असतात. बिल किंवा पावत्या नसलेला खर्च देखील अमान्य धरला जातो. नियमबाह्य प्रवास खर्च, खाजगी कार्यक्रमावरील खर्च व निधीचा चुकीचा वापर मान्य केला जात नाही. शासन नियमाचे पालन करूनच खर्च केल्यास आर्थिक अडचणी टाळता येतात व अनुदान मिळण्यास सुलभता येते. इत्यादीपर्यंत आपण प्राप्ती, प्रदान, लेखापत्रक, ताळेबंद, पगार बिल आणि अनुदान या बाबी समजून घेतलेल्या आहेत. आता याच पेपरमधील पुढील काही महत्त्वाच्या बाबीवर आपण चर्चा करणार आहोत. शालेय साहित्य, स्टेशनरी व शैक्षणिक साधने हा भाग सुद्धा यामधलाच आहे. शाळेत खरेदी केलेल्या वस्तूचा महत्तम उपयोग कसा कराल? या प्रश्नाचं उत्तर देताना शाळेत खरेदी केलेल्या वस्तूंचा योग्य व काळजीपूर्वक वापर करणे आवश्यक असते. वस्तूंचा वापर गरजेनुसार व नियोजनपूर्वक करावा. शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्याच्या अध्यापनासाठी नियमित वापरावे. प्रयोगशाळा साहित्य, क्रीडा साहित्य व ग्रंथालयातील पुस्तके सुरक्षित ठेवावीत. वापरानंतर साहित्य योग्य ठिकाणी ठेवण्याची सवय विद्यार्थ्यांना लावावी. वस्तूंची वेळोवेळी तपासणी व दुरुस्ती करावी. डेड स्टॉक रजिस्टरमध्ये नोंदी अद्ययावत ठेवाव्यात. अनावश्यक नुकसान टाळावे. योग्य वापरामुळे साहित्य जास्त काळ टिकतं व शाळेच्या आर्थिक साधनांचा अपव्यय टाळता येतो. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, शाळेतील स्टेशनरीचा आवश्यक तेवढाच वापर कसा कराल? शाळेतील स्टेशनरीचा वापर काटकसरीने व गरजेनुसार करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ कागद, पेन, पेन्सिल, रजिस्टर, फाईल इत्यादी साहित्याचा अपव्यय टाळावा. स्टेशनरी वितरणासाठी नोंद ठेवावी. आवश्यक तेवढेच साहित्य द्यावे. वापरानंतर उरलेले साहित्य सुरक्षित ठेवावे. विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये बचतीची सवय निर्माण करावी. दोन्ही बाजूंनी कागद वापरणे, जुने रजिस्टर योग्य प्रकारे वापरणे अशा उपाययोजना कराव्यात. साहित्याचा वापर नियमितपणे तपासावा. योग्य नियोजनामुळे स्टेशनरीवरील खर्च कमी होतो व आर्थिक बचत होते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, शालेय साहित्य खरेदी करताना मुख्याध्यापकांनी कोणत्या बाबींना महत्त्व द्यावे? याचं उत्तर, शालेय साहित्य खरेदी करताना गुणवत्ता, उपयुक्तता व गरज यांना प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्याच्या शिक्षण उपयोगासाठी योग्य साहित्य निवडणे आवश्यक असतं. साहित्याची किंमत, टिकाऊपणा व दर्जा तपासावा. शासन नियमानुसार खरेदी प्रक्रिया करावी. आवश्यक मंजुरी घेऊनच साहित्य खरेदी करावे. अनावश्यक साहित्य खरेदी टाळावी. खरेदी केलेल्या साहित्याची नोंद डेड स्टॉक रजिस्टरमध्ये करावी. पावत्या बिले सुरक्षित ठेवावी. योग्य साहित्य खरेदीमुळे शाळेचे आर्थिक व्यवस्थापन प्रभावी बनतं व विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतात. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, शैक्षणिक साहित्याचा कार्यक्षमतेने वापर कसा करता येईल? शैक्षणिक साहित्याचा वापर अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी करावा. विद्यार्थ्याच्या आकलन शक्तीनुसार साहित्याचा उपयोग करणे आवश्यक असते. चित्रे, नकाशे, मॉडेल्स, संगणक, प्रोजेक्टर, प्रयोगशाळा साहित्य
यांचा नियमित वापर करावा. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी साहित्याचा उपयोग करावा. साहित्य वापरल्यानंतर सुरक्षित ठेवावे. वेळोवेळी तपासणी व दुरुस्ती करावी. शिक्षकांना साहित्य वापरण्याचे प्रशिक्षण द्यावे. कार्यक्रम, प्रात्यक्षिके व प्रयोगाच्या माध्यमातून साहित्याचा वापर केल्यास अध्यापन अधिक रंजक व परिणामकारक बनते. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, शैक्षणिक साधने व त्याचे जतन लिहा किंवा कोणतेही 5 शैक्षणिक साधनाचे जतन कसे कराल. बघा, शाळेतील विविध शैक्षणिक साधनाचा वापर अध्यापन प्रभावी करण्यासाठी केला जातो. याच्यामध्ये नकाशे वापरानंतर गुंडाळून सुरक्षित ठेवावे. पृथ्वी ग्लोब धूळ लागू नये म्हणून झाकून ठेवावा. संगणक नियमित देखभाल व स्वच्छता करावी. प्रोजेक्टर काळजीपूर्वक वापरून सुरक्षित ठेवावा. प्रयोगशाळा साहित्य वापरानंतर योग्य ठिकाणी ठेवून तुटफूट टाळावी. साधनाची योग्य जतन केल्यास ती अधिक काळ टिकतात व विद्यार्थ्यांना प्रभावी शिक्षण मिळते. यानंतरचा आपला जो मुद्दा आहे तो आहे भविष्य निर्वाह निधी, शिष्यवृत्ती आणि इतर काही महत्त्वाचे प्रश्न. भविष्य निर्वाह निधी म्हणजे काय? कर्मचाऱ्याच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी वेतनातून नियमितपणे जमा करण्यात येणाऱ्या निधीला भविष्य निर्वाह निधी असे म्हणतात. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर किंवा विशेष गरजाच्या वेळी ही रक्कम उपयोगी पडते. कर्मचाऱ्याच्या वेतनातून ठराविक रक्कम कपात केली जाते. संस्थेकडूनही काही रक्कम जमा केली जाते. हा निधी सुरक्षित ठेवला जातो. भविष्य निर्वाह निधीमुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळते. निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळतो. काही विशेष परिस्थितीमध्ये या निधीतून कर्ज किंवा रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध असते. म्हणून भविष्य निर्वाह निधी हा कर्मचारी कल्याणाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. यापुढील प्रश्न बघूयात आपण. विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी कोणकोणत्या खात्याकडून शिष्यवृत्ती मिळतात? स्कॉलरशिप अर्थात शिष्यवृत्तीचे स्रोत. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शासनाच्या विविध विभागाकडून शिष्यवृत्त्या दिल्या जातात. त्याच्यामध्ये सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्याक विभाग, शिक्षण विभाग इत्यादी खात्याकडून शिष्यवृत्ती उपलब्ध होतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते. शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होते. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड वाढते. यामुळे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासास चालना मिळते. शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती कोणत्या? शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली जाते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना असतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी देखील मदत केली जाते. अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना उपलब्ध असतात. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी व शिक्षणविषयक आर्थिक सहाय्य दिले जाते. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण चालू ठेवण्यासाठी आर्थिक आधार मिळतो व शिक्षणाची संधी वाढते. याच्या पुढे काही अजून महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. जे प्रश्न 1-2 वर्षी विचारलेले पण तरी पण महत्त्वाचे आहेत. शाळेच्या खर्चाच्या पावत्या व बिलाचे महत्त्व स्पष्ट करा. शाळेचा आर्थिक व्यवहाराचा पुरावा म्हणून पावत्या व बिले अत्यंत महत्त्वाची असतात. खर्च शासन नियमानुसार झाला आहे की नाही तपासण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सर्व खर्चाच्या नोंदी ठेवण्यासाठी पावत्या व बिले आवश्यक असतात. लेखापरीक्षणाच्या वेळी ही कागदपत्र तपासली जातात. पावत्या व बिलामुळे आर्थिक व्यवहारात पारदर्शकता निर्माण होते. गैरव्यवहार व अनावश्यक खर्च टाळता येतो. आर्थिक नोंदी अचूक ठेवण्यास मदत होते. म्हणून सर्व पावत्या बिले सुरक्षित व व्यवस्थित जतन करणे आवश्यक असते. यानंतरचा पुढील प्रश्न आहे, आर्थिक परिपत्रक फाईलमध्ये कोणती परिपत्रके असावीत? शाळेच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित सर्व महत्त्वाची परिपत्रके आर्थिक परिपत्रक फाईलमध्ये ठेवली जातात. यामध्ये वेतन नियम, अनुदान नियम, भविष्य निर्वाह निधी नियम, शिष्यवृत्ती योजना, लेखापरीक्षण सूचना, खरेदी प्रक्रिया नियम, विकास निधी नियम इत्यादी परिपत्रकाचा समावेश असतो. शासनाने वेळोवेळी काढलेली आर्थिक सूचना व आदेश देखील फाईलमध्ये ठेवावेत. सर्व परिपत्रके क्रमवार व सुरक्षित ठेवणे आवश्यक असते. यामुळे आर्थिक व्यवहार शासन नियमानुसार करणे सोपे जाते. प्रशासनिक कामकाज सुलभ होते. यानंतरचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न पाहू. खरेदी केलेल्या साहित्याच्या नोंदी कोणत्या रजिस्टरमध्ये व कशा लिहाव्यात? हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जनरली माहीत आहे, तरी पण आपण डिस्कस करूयात. शाळेत खरेदी केलेल्या साहित्याची नोंद डेड स्टॉक रजिस्टरमध्ये केली जाते. ही नोंद स्पष्ट, अचूक व क्रमवार असणे आवश्यक असते. रजिस्टरमध्ये खरेदी दिनांक, साहित्याचं नाव, प्रमाण, किंमत, बिल क्रमांक, खरेदी ठिकाण इत्यादी माहिती लिहावी. प्रत्येक वस्तूची नोंद स्वतंत्र करावी. साहित्याची नोंद केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्यावी. वापरात नसलेल्या किंवा खराब झालेल्या साहित्याची माहिती देखील नोंदवावी.
योग्य नोंदीमुळे साहित्याचे नियंत्रण ठेवणे सोपे जाते व आर्थिक व्यवहारात पारदर्शकता निर्माण होते. यापुढील महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न बऱ्याच पेपरमध्ये येऊ शकतो. डेड स्टॉक रजिस्टर म्हणजे काय, त्याचे महत्त्व स्पष्ट करा. शाळेतील कायमस्वरूपी वस्तूची नोंद ज्या नोंदवहीत केली जाते तिला डेड स्टॉक रजिस्टर असे म्हणतात. फर्निचर, संगणक, प्रयोगशाळा साहित्य, क्रीडा साहित्य इत्यादीची वस्तूची नोंद यात केली जाते. डेड स्टॉक रजिस्टरमुळे शाळेच्या मालमत्तेची माहिती उपलब्ध राहते. साहित्य हरवणे, तुटणे किंवा गैरवापर या गोष्टी टाळता येतात. लेखापरीक्षणाच्या वेळी या रजिस्टरचा उपयोग होतो. नवीन खरेदी व जुने साहित्यांची तुलना करता येते. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता निर्माण होते. त्यामुळे शाळेच्या साहित्य व्यवस्थापनासाठी डेड स्टॉक रजिस्टर अत्यंत महत्त्वाचं मानले जातं. याच्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. शाळेच्या खर्च तपासणीसाठी मुख्याध्यापकांनी कोणती कागदपत्रे तयार ठेवावी? थोडक्यात ऑडिटसाठी शाळेच्या खर्च तपासणीसाठी सर्व आर्थिक व्यवहार कागदपत्रे व्यवस्थित व अद्ययावत ठेवणे आवश्यक असते. कॅशबुक, पावत्या, बिले, डेड स्टॉक रजिस्टर, पगार बिल, बँक पासबुक, प्राप्ती व प्रदान लेखापत्रक, ताळेबंद, विकास निधी इत्यादी कागदपत्रे व्यवस्थित तयार करून ठेवावीत. सर्व खर्च शासन नियमानुसार झाले आहेत की नाही तपासावे. आवश्यक त्या मंजुऱ्या व स्वाक्षऱ्या करून ती पूर्ण असावेत. कागदपत्रे स्वतंत्र फाईलमध्ये क्रमवार ठेवावीत. योग्य तयारीमुळे तपासणी प्रक्रिया सुलभ होते व आर्थिक व्यवहार अधिक विश्वासार्ह बनतो. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. शाळेतील आर्थिक नोंदी व्यवस्थित ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट करा. शाळेतील आर्थिक व्यवहाराची अचूक माहिती मिळण्यासाठी आर्थिक नोंदी व्यवस्थित ठेवणे आवश्यक असते. सर्व प्राप्ती व खर्चाची नोंद नियमितपणे करणे गरजेचे आहे. कॅशबुक, पावत्या, बिले, डेड स्टॉक रजिस्टर, पगार नोंदी इत्यादी व्यवस्थित ठेवल्यास आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता राहते. लेखापरीक्षणाच्या वेळी आवश्यक माहिती सहज उपलब्ध होते. आर्थिक चुका व गैरव्यवहार टाळता येतात. निधीचा योग्य वापर झाला की नाही समजते. व्यवस्थित नोंदीमुळे शाळेचे आर्थिक व्यवस्थापन अधिक प्रभावी, नियंत्रित आणि दर्जेदार बनते. बघा, आतापर्यंत आपण बघितले साहित्य, त्यानंतर भविष्य निर्वाह निधी, शिष्यवृत्ती, डेड स्टॉक रजिस्टर, आर्थिक नोंदी ह्या बाबी आपण घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा भाग आपण घेणारच आहोत. पुढचा भाग जो आहे तो नियोजन, खर्च नियंत्रण, शालेय आर्थिक शिस्त. त्यामध्ये आर्थिक नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करा असा एक प्रश्न आहे. शाळेच्या आर्थिक व्यवहारामध्ये योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक असते. उपलब्ध निधीचा योग्य वापर करण्यासाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरते. आर्थिक नियोजनामुळे उत्पन्न व खर्चाचा समतोल राखला जातो. विविध विभागांसाठी आवश्यक निधीची तरतूद करता येते. विकास कामांना प्राधान्य देता येते. अनावश्यक खर्च टाळता येतो. भविष्यातील आर्थिक गरजांचा अंदाज घेता येतो. आर्थिक व्यवहारात शिस्त आणि पारदर्शकता निर्माण होते. यामुळं आर्थिक नियोजन, आर्थिक व्यवस्थापन अधिक प्रभावी व परिणामकारक बनते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. खर्च नियंत्रण म्हणजे काय? शाळेतील खर्च नियोजनानुसार होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्याच्या प्रक्रियेला खर्च नियंत्रण असे म्हणतात. खर्च नियंत्रणामुळे निधीचा योग्य वापर करता येतो. अनावश्यक खर्च टाळता येतो. प्रत्येक खर्चाची नियमित तपासणी करता येते. अंदाजपत्रकानुसार खर्च केल्यास आर्थिक शिस्त निर्माण होते. प्रत्यक्ष खर्च व अंदाजित खर्च याची तुलना करता येते. जास्त खर्च होत असल्यास त्वरित उपाययोजना करता येतात. खर्च नियंत्रणामुळे शाळेचे आर्थिक व्यवहार पारदर्शक व नियंत्रित बनतात. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. शाळेमध्ये आर्थिक शिस्त कशी राखाल? शाळेमध्ये सर्व आर्थिक व्यवहार शासन नियमानुसार करणे आवश्यक असते. सर्व प्राप्ती व खर्चाची योग्य नोंद ठेवावी. पावत्या, बिले, कॅशबुक, डेड स्टॉक रजिस्टर इत्यादी नोंदी अद्ययावत ठेवाव्या. मंजुरीशिवाय खर्च करू नये. निधीचा वापर संबंधित उद्देशासाठीच करावा. अनावश्यक खर्च टाळावा. वेळोवेळी लेखापरीक्षण करून घ्यावे. आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवावी. आर्थिक शिस्त राखल्यास गैरव्यवहार टाळता येतात. शाळेचे आर्थिक व्यवस्थापन अधिक प्रभावी बनते. शाळेच्या आर्थिक व्यवस्थापनात पारदर्शकतेचे महत्त्व स्पष्ट करा. शाळेच्या आर्थिक व्यवहारामध्ये स्पष्टता व प्रामाणिकपणा राखण्याला पारदर्शकता असे म्हणतात. आर्थिक व्यवस्थापनात पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असते. सर्व प्राप्ती व खर्चाच्या नोंदी ठेवल्यास आर्थिक व्यवहार विश्वासपूर्ण होतो. गैरव्यवहार, अपव्यय व आर्थिक चुका कमी होतात. लेखापरीक्षणाच्या वेळी आवश्यक माहिती सहज उपलब्ध होते. पालक, संस्था व शासन यांचा शाळेवरील विश्वास वाढतो. पारदर्शक आर्थिक व्यवस्थापनामुळे शाळेचा विकास अधिक परिणामकारकपणे करता येतो. शाळेतील आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी कोणती उपाययोजना कराल? आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी सर्व आर्थिक व्यवहार शासन निर्णयानुसार करणे आवश्यक. प्रत्येक खर्चाची योग्य नोंद ठेवावी. सर्व पावत्या व बिले सुरक्षित ठेवावी. मंजुरीशिवाय खर्च करू नये. वेळोवेळी लेखापरीक्षण करून घ्यावे. कॅशबुक, डेड स्टॉक रजिस्टर, बँक व्यवहार नियमित तपासावेत. आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवावी. निधीचा वापर संबंधित उद्देशासाठीच करावा. योग्य नियंत्रण व तपासणीमुळे आर्थिक गैरव्यवहार टाळता येतात. शाळेचे आर्थिक व्यवस्थापन अधिक विश्वासार्ह बनते. यापुढील महत्त्वाचा प्रश्न.
शाळेच्या विकासासाठी आर्थिक साधनांचा योग्य वापर कसा कराल? शाळेच्या आर्थिक विकासासाठी आर्थिक साधनांचा वापर नियोजनपूर्वक व गरजेनुसार करणे आवश्यक असते. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासाला प्राधान्य द्यावे. शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्वच्छता सुविधा, पिण्याचे पाणी, डिजिटल साधने यासाठी निधीचा उपयोग करावा. अनावश्यक खर्च टाळावा. विकास कामासाठी उपलब्ध निधीचा काटकसरीने वापर करावा. सर्व खर्चाची योग्य नोंद ठेवावी. योग्य आर्थिक नियोजनामुळे शाळेच्या विकास कामांना गती मिळते व विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतात. ज्याला आपण व्हेरी इम्पॉर्टंट किंवा फार महत्त्वपूर्ण प्रश्न असं म्हणूयात, तर त्याच्यामध्ये काही मुद्दे आपण घेऊयात. विकास निधी. विकास निधी म्हणजे काय? परत एकदा रिव्हिजन सारखं होईल याला, पण आपण घेऊयात. विकास निधी म्हणजे शाळेच्या विकासासाठी जमा केलेला विशेष निधी होय. शाळा संहिता 88(3) नुसार विकास निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा, ग्रंथालय, फर्निचर, संगणक, क्रीडा साहित्य इत्यादीसाठी हा निधी वापरला जातो. विकास निधीमुळे शाळेचा सर्वांगीण विकास साध्य होतो. अंदाजपत्रक. शाळेच्या आगामी आर्थिक वर्षातील उत्पन्न व खर्चाचा आराखडा म्हणजे अंदाजपत्रक होय. यामुळे आर्थिक व्यवहारात शिस्त निर्माण होते. निधीचा योग्य वापर करता येतो. अनावश्यक खर्च टाळता येतो. शाळेच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी अंदाजपत्रक आवश्यक असते. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे लेखापरीक्षण. शाळेच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्याच्या प्रक्रियेला लेखापरीक्षण असं म्हणतात. त्यामुळे आर्थिक व्यवहारातील चुका, गैरव्यवहार व अपव्यय शोधता येतो. आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता निर्माण होते. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे वित्तीय व्यवस्थापन. शाळेच्या आर्थिक साधनसंपत्तीचे नियोजन, नियंत्रण व योग्य वापर करण्याच्या प्रक्रियेला वित्तीय व्यवस्थापन असे म्हणतात. त्यामुळे निधीचा योग्य वापर होतो. आर्थिक व्यवहार प्रभावीपणे करता येतात. यानंतरचा प्राप्ती व प्रदान लेखापत्रक. शाळेला मिळालेल्या प्राप्ती व केलेल्या खर्चाच्या नोंदी ज्या लेखापत्रकात केल्या जातात त्याला प्राप्ती व प्रदान लेखापत्रक असे म्हणतात. शाळेच्या आर्थिक व्यवहाराचे महत्त्वाचे लेखापत्रक आहे. त्यानंतर आहे ताळेबंद. ताळेबंद म्हणजे विशिष्ट तारखेला शाळेची आर्थिक स्थिती दर्शवणारे लेखापत्रक म्हणजे ताळेबंद. यात मालमत्ता व देणी यांची माहिती दिलेली असते. त्यानंतर आहे पगार बिल. शिक्षक व कर्मचाऱ्या वेतनाची माहिती असलेले दस्तावेज म्हणजे पगार बिल. पगार बिल अचूक असणं आवश्यक असतं. त्यामुळे शिक्षकांना वेळेवर योग्य वेतन मिळतं. त्यानंतर आहे महत्त्वाचा पॉईंट डेड स्टॉक रजिस्टर. शाळेतील कायमस्वरूपी वस्तूची नोंद ज्यावेळी नोंदवीत केली जाते तिला डेड स्टॉक रजिस्टर म्हणतात. त्यामुळे शाळेच्या मालमत्तेची माहिती उपलब्ध राहते. नंतर आहे शैक्षणिक साहित्य किंवा शैक्षणिक साधने. अध्यापन प्रभावी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांना शैक्षणिक साधने म्हणतात. उदाहरणार्थ चार्ट, नकाशे, मॉडेल्स, संगणक, प्रोजेक्टर इत्यादीचा त्याच्यामध्ये समावेश होतो. नंतर आहे भविष्य निर्वाह निधी. कर्मचाऱ्याच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी जमा करण्यात येणाऱ्या निधीला भविष्य निर्वाह निधी म्हणतात. निवृत्तीनंतर हा निधी उपयोगी पडतो. त्यानंतर आहे शिष्यवृत्ती. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला शिष्यवृत्ती म्हणतात. गुणवंत व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना याच्यामधून लाभ मिळतो. त्यानंतर आहे आर्थिक शिस्त. शाळेतील सर्व आर्थिक व्यवहार नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने करण्याला आर्थिक शिस्त म्हणतात. यामुळे गैरव्यवहार टाळता येतात व आर्थिक व्यवस्थापन अधिक प्रभावी बनते. इथेपर्यंत मित्रांनो आपण कार्यालयीन व्यवस्थापन या पेपरातील सर्व महत्त्वाचे घटक अभ्यासलेले आहेत. उद्याच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक आणि नक्कीच या सगळ्यांचा तुम्हाला फायदा होईल. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या पेपरसाठी.